श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 27। विवाह स्वीकार। सर्वज्ञ एका गावाला झाडाखाली बसले होते तेव्हा घोडे विकणारे व्यापारी तेथे उतरले। ते सर्वज्ञांजवळ आले। त्यांनी सर्वज्ञांना हे कोणीतरी राजकुमार आहे तसे समजून घोड्याच्या जाती विचारल्या। सर्वज्ञांनी सांगितले, जाती शुद्ध घोडा असा असतो की अनेक लोकांमधून कोणी एकाने जरी त्याला खडा मारला तर तो त्या खडा मारणाऱ्याकडेच रोष बुद्धीने पाहत राहतो। मग घोडे विकणाऱ्यांनी सर्वज्ञांना विनंती करून आपल्या तंबूकडे नेले। मग तेल उठणे लावून सर्वज्ञांना अंघोळ घातली, पूजा केली, वस्त्रे समर्पित केली, जेवू घातले, बसण्यासाठी घोडा दिला। सर्वज्ञ मुख्य नायक व बाकी सर्व त्यांचे सेवक म्हणून राहू लागले। असे औरंगल शहरी आले, घोडे विकणारे आले म्हणून लोक गोळा झाले। घोडे विकताना सर्वज्ञ घोड्याची वैशिष्ट्य सांगायचे। हा घोडा अमक्या जातीचा, अमक्या गुणाचा, अमक्या लक्षणाचा, हा घोडा एवढ्या किमतीला मिळेल। घोड्याचे व्यापारी म्हणायचे, सर्वज्ञांमुळे ह्या घोड्याची जास्त किंमत मिळाली। घोडा विकत घेणारे लोक म्हणायचे, सर्वज्ञांमुळे हा घोडा आम्हाला स्वस्त किमतीला मिळाला। तेव्हा तेथे एक श्रीमंत व्यापारी आला। त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि सर्वज्ञांच्या रूपाला पाहून विस्मित झाला व विनंती करू लागला, मला एक सुंदर मुलगी आहे, तिच्या रूपागुणासारखा वर मला कुठेही सापडला नाही। तिचा आपण आपली राणी म्हणून स्वीकार केला तर मी कृतकृत्य होईल व तिला जन्म दिल्याचे सार्थक होईल। सर्वज्ञ म्हणाले, आम्हाला तर जाती कुळ नाही, भाऊबंदही नाही। त्या व्यापाऱ्याने म्हटले, नसे ना कोणी स्वतः सर्वज्ञ हेच तर जाती कुळ व सर्वज्ञ हेच तर सर्वांचे भाऊबंद नव्हे। सर्वज्ञ म्हणाले, परंतु आमच्या जवळ कार्य करायला काहीच द्रव्य नाही। यावर त्याने म्हटले, माझ्याकडे सर्व तयारी आहे। तेव्हा घोडे विकणारे व्यापारी म्हणू लागले, जीजी हे सर्व आपले नव्हे। मग तो व्यापारी सर्वज्ञांना आपल्या गोत्र कुटुंबांना दाखवण्यासाठी घेऊन गेला। सर्वांच्या संमतीने आपल्या मुलीचे सर्वज्ञांशी गोरज मुहूर्तवार लग्न लावले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।